नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आपल्या संस्कृतीत आणि दैनंदिन जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी अनेक लहान मोठे आध्यात्मिक आणि शास्त्रीय उपाय सांगितले गेले आहेत. बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही, मानसिक शांतता लाभत नाही किंवा सतत काही ना काही अडचणी येत राहतात. घरात एक प्रकारची नकारात्मकता जाणवते. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? याचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आज आपण पाहणार आहोत एका अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपायाबद्दल, जो आपल्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेला आहे. तो म्हणजे दर शुक्रवारी मिठाचा दिवा कसा लावावा. होय, मिठाचा दिवा. आपल्यापैकी अनेकांना याबद्दल माहिती नसेल किंवा माहीत असूनही तो योग्य पद्धतीने कसा लावावा, त्याचे नियम काय आहेत हे ठाऊक नसेल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत की हा दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे, कोणत्या दिशेला हा दिवा लावावा आणि या एका छोट्याशा उपायाने आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास कसा राहू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीने उपायाचा पूर्ण लाभ मिळणार नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, उपाय जाणून घेण्याआधी आपण मिठाचे महत्त्व समजून घेऊया. पूर्वीच्या काळी अगदी आपल्या गावी किंवा घरात कोणाला नजर लागली, मुलांचे डोके दुखू लागले किंवा शरीर जड वाटू लागले की आपले पूर्वज काय करायचे, ते मूठभर मीठ घ्यायचे आणि त्या व्यक्तीवरून 3 वेळा किंवा 7 वेळा उतरून ते मीठ पाण्यात टाकून द्यायचे. पाण्यात मीठ विरघळले की नजर आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायची, असा आपला ठाम विश्वास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे एक उत्तम माध्यम मानले आहे. समुद्र मंथनातून ज्याप्रमाणे माता लक्ष्मी प्रकट झाली, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यातूनच मिठाची निर्मिती होते. म्हणूनच मिठाचा थेट संबंध माता लक्ष्मीशी जोडला आहे. शास्त्रात मिठाला लक्ष्मीबंधू या लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात मिठाचा योग्य आणि आदरपूर्वक वापर केला जातो, तिथे दारिद्र्य कधीच टिकत नाही. घरामध्ये असणारी वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा किंवा कुटुंबातील सदस्यांमधील वारंवार होणारे वाद, हे सर्व दूर करण्याची क्षमता या मिठाच्या उपायांमध्ये असते. म्हणूनच जेव्हा आपण मिठाचा वापर करून दिवा प्रज्वलित करतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा घरातील संपूर्ण नकारात्मकता खेचून घेते आणि घराला सकारात्मकतेने भरून टाकते. हा अत्यंत प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या किंवा महागड्या साहित्याची गरज नाही. आपल्याला स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचाच वापर करायचा आहे. चला तर मग साहित्य लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. खडे मीठ. या उपायासाठी आपल्याला बारीक मीठ वापरायचे नाही, तर जाड खडे मीठ वापरायचे आहे. हे मीठ नकारात्मकता शोषून घेण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते. मातीची पंती. एक नवीन किंवा स्वच्छ वापरलेली मातीची पंती घ्या. जर मोठी पंती मिळाली तर उत्तम, जेणेकरून त्यात मीठ किंवा आणि दिवा दोन्ही व्यवस्थित बसू शकतील. जर मातीची नसेल तर पितळेची किंवा तांब्याची वाटी किंवा लहान ताटली देखील तुम्ही वापरू शकता, पण मातीची पंती सर्वोत्तम मानली जाते. काचेची, मातीची किंवा पितळेची प्लेट, ताटली, ज्यावर आपण मीठ ठेवणार आहोत. हळद, कुंकू. दिव्याची पूजा करण्यासाठी आणि मिठावर टाकण्यासाठी शुद्ध तेल किंवा गाईचे तूप. दिवा प्रज्वलित करण्यासाठी कापसाची वात किंवा फुलवात. एक लांब वात किंवा फुलवात जे आपण दिव्यात ठेवणार आहोत. ताजी फुले आणि अक्षता. पूजेच्या वेळी वाहण्यासाठी आपण पाहूयात की दिवा नक्की कसा तयार करायचा आणि कसा लावायचा. ही कृती अत्यंत काळजीपूर्वक पहा, समजून घ्या. सर्वप्रथम एक स्वच्छ काचेची किंवा मातीची प्लेट घ्या. जर तुमच्याकडे मोठी मातीची पंती असेल तर तुम्ही थेट त्या पंतीमध्ये मीठ भरू शकता. आपण इथे एक छोटीशी प्लेट किंवा वाटी घेतली तरीही चालू शकतं, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात खडे मीठ बसेल असं पात्र घ्यायचं. त्या पात्रात स्वच्छ आणि कोरडे खडे मीठ भरायचं. लक्षात ठेवा, मीठ भरताना ते अस्वच्छ हाताने भरू नका
कारण आपण या उपाय पूजेसाठी करत आहोत. आता या मिठाच्या वर आपल्याला मातीची पंती ठेवायची आहे. पंती ठेवण्यापूर्वी तिला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. मिठाच्या थरावर ही पंती अगदी मध्यभागी स्थिर बसेल अशी ठेवा. मीठ खाली आधार म्हणून काम करेल आणि पंती त्यावर हलणार नाही याची खात्री करा. पंतीमध्ये शुद्ध तेल किंवा गाईचे तूप टाका. तूप वापरल्यास अतिशय उत्तम, कारण तुपात दिव्याची ऊर्जा घरातील वातावरणात सात्विक बदल घडवते. तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तिळाचे तेल किंवा साधे पूजेसाठी जे आपण तेल वापरतो तर ते तेलही वापरू शकता. त्यानंतर त्यात कापसाची वात व्यवस्थित ठेवा. आता दिवा लावण्यापूर्वी आपल्याला त्याची आणि मिठाची पूजा करायची आहे. मिठावर आणि दिव्याला थोडे हळदी कुंकू वाहा. लक्ष्मी मातेचे स्मरण करा. दिव्याच्या सभोवती शक्य असल्यास एखादे सुगंधी फूल ठेवा. घरात सुगंध निर्माण होण्यासाठी एक उदबत्ती किंवा धूप नक्की लावा, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता, सौंदर्य आणि सुगंधी वातावरण अत्यंत प्रिय असते. आता शांत मनाने माता महालक्ष्मी नमः असा जप करायचा. आपली जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवीचाही तुम्ही जप करू शकता. महालक्ष्मी माताय नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर हात जोडून प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, या दिव्याच्या प्रकाशाने माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता दूर होऊ दे आणि तुझ्या कृपेने माझ्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू दे. मित्रांनो, कोणत्याही आध्यात्मिक उपाय करताना दिशा अतिशय महत्त्वाची असते. जर आपण चुकीच्या दिशेला दिवा ठेवला तर त्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही. मिठाचा दिवा ठेवण्यासाठी शास्त्रामध्ये काही ठराविक जागा सांगितल्या आहेत. नंबर 1, ईशान्य कोपरा म्हणजेच नॉर्थ ईस्ट कोपरा. घराच्या ईशान्य कोपरा हा देवतांचा कोपरा मानला जातो. या कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुमच्या घरात, तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा मुख्य खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. ही जागा स्वच्छ असावी, तिथे कोणताही कचरा किंवा चपला नसाव्यात. नंबर 2, देवघर किंवा पूजास्थान. जर तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघराच्या जवळ किंवा देवघरात एका बाजूला सुरक्षित ठिकाणी लावू शकता. देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ ठिकाणी हा दिवा लावून घ्यायचा आहे. देवाच्या समोर हा दिवा लावल्याने घरातील देवतांचा आशीर्वाद मिळतो. नंबर 3, मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजेच मेन डोअर जो असतो तर तिथे माता लक्ष्मीचे आगमन मुख्य प्रवेशद्वारातून होते असे मानले जाते. त्यामुळे काही लोक हा उपाय करताना घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरून आत येताना देखील हा दिवा लावतात. पण लक्षात ठेवा, दिवा सुरक्षित जागी असावा, जिथे वाऱ्याची झुळूक येणार नाही किंवा दिवा विझणार नाही. महत्त्वाची टीप, दिवा कधीही जमिनीवर थेट ठेवू नका. आपण आधीच सांगितल्याप्रमाणे तो मिठाच्या थरावर किंवा प्लेटमध्येच ठेवलेला असावा. तसेच दिव्याची ज्योत ही पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत कधीही ठेवू नये. हा उपाय कधी करावा याबद्दल काहीही स्पष्ट नियम नाही आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. फक्त कोणताही उपाय करताना महत्त्वाचे नियम तरी पाळले गेलेच पाहिजेत. कोणत्या वारी करावा? हा उपाय प्रामुख्याने दर शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो. या दिवशी केलेल्या उपायांचे फळ लवकर मिळते. काही लोक हा उपाय दररोजही करतात, पण जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर दर शुक्रवारी न चुकता हा उपाय नक्की करा. कोणत्या वेळी करावा? हा दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी. साधारणपणे संध्याकाळी पहाटेचे 5:30 ते सकाळचे 7च्या दरम्यान तुम्ही सकाळच्या टायमिंगमध्ये लावू शकता. नाहीतर संध्याकाळच्या वेळेत 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही कधीही लावू शकता. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. अशा वेळेला आपल्याला सकारात्मक ऊर्जेचे आगमन होत असते. म्हणूनच या काळात दिवा लावणे अत्यंत प्रभावी ठरते. दिव्याचे
काय करावे? हा दिवा रात्रभर किंवा तो स्वतःहून विझेपर्यंत जळू द्यावा. दिव्याला स्वतःहून शांत होऊ द्या. तो फुंकर मारून किंवा हाताने विझवू नका. अनेकांच्या मनात हा मोठा प्रश्न असतो की शुक्रवारी दिवा लावून झाल्यानंतर शनिवारी सकाळी त्या मिठाचे आणि पंतीचे काय करायचे? हा उपायाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण त्या मिठाने शरीरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतलेली असते. शनिवारी सकाळी अंघोळ वगैरे आटपल्यानंतर पूजेच्या जागेवरून तो दिवा आणि मिठाची प्लेट उचला. त्या प्लेटमधील मीठ आपल्या हाताला न लावता किंवा चमच्याने कागदाच्या साहाय्याने थेट वाहत्या पाण्यात विसर्जित करा. तुम्ही ते घरातील वॉश बेसिनमध्ये टाकून नळ चालू करू शकता, जेणेकरून ते मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. लक्षात ठेवा, हे मीठ घरात कुठेही सांडणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यात घरातील नकारात्मकता शोषलेली असते. मीठ वाहून गेल्यानंतर ती प्लेट आणि मातीची पंती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ती पंती तुम्ही पुढच्या शुक्रवारी वापरू शकता. दर शुक्रवारी आपल्याला नवीन मीठ वापरायचे आहे. जुने मीठ पुन्हा वापरायचे नाहीये. जुने मीठ चुकूनही खाण्यात किंवा झाडांना टाकण्यासाठी वापरू नका. ते सरळ वाहत्या पाण्यात सोडून द्या. हे शास्त्र सांगते. जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने दर शुक्रवारी हा मिठाचा दिवा लावण्याचा उपाय केला तर तुम्हाला कधीही याचे शुभ फलच बघायला मिळतील. घरातील नकारात्मकता कायमची दूर होईल. नकारात्मक ऊर्जेचा नाश, घरातील असलेली भांडणे, क्लेश आणि उदास वातावरण दूर होऊन घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सखोल माया वाढेल. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक अडचणी दूर होतात. लक्ष्मी मातेच्या कृपेने हा उपाय केल्याने व्यवसायात वृद्धी होते, नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि घरात येणारा पैसा टिकून राहतो. विनाकारण होणारा खर्च हा थांबतो. त्याच्यानंतर नंबर 3, वास्तुदोषांचे निवारण. घराच्या बांधकामात किंवा दिशेमध्ये काही वास्तुदोष असतील, त्यामुळे प्रगती खुंटली असेल तर मिठाच्या या उपायाने त्या दोषांची तीव्रता खूप कमी होते. नंबर 4, नजरदोष आणि आजारपणातून मुक्ती. घरातील लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना वारंवार नजर लागत असेल किंवा घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल तर मिठाचा दिवा घरातील आरोग्य सुधारण्यास मदत करतो. तर मित्रांनो, हा होता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरातील सुख शांतीसाठी दर शुक्रवारी करायचा अत्यंत सोपा आणि चमत्कारिक मिठाचा दिव्य उपाय. हा उपाय करण्यासाठी खूप खर्च येत नाही, पण याचे मिळणारे फळ अफाट आहे. गरज आहे ती तुमच्या मनातील विश्वासाची आणि श्रद्धेची. तुम्हीही या येणाऱ्या शुक्रवारपासून हा उपाय करायला सुरू करा आणि तुम्हाला आलेले अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली तुम्हाला ही माहिती हेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.